जर प्रकाश भाऊ सोळंके असं म्हणत असतील की मूळ सूत्रधाराला अटक करा, तर सत्तेत असणाऱ्या एका मंत्र्याची अटक करावी लागेल। मग ते आता ते स्वतः सत्तेत आहेत, तर त्यांनी तो निर्णय आणि नाव सांगावं आणि मग मंत्र्याची अटक झालेली आपल्याला या बीजेपीच्या काळामध्ये बघायला मिळेल। कारण याच्या आधी अनेक वेळा बीजेपीच्या नेत्यांनी चुका केल्या, तिथं भ्रष्टाचार केला, पण त्याच्यावर कुठेही कारवाई झालेली बघितलेली नाही। तर जर प्रकाश भाऊ एवढ्या मोठ्या मनाचे आणि धाडसी असतील तर त्यांनी नाव घ्यावं, कुठेही न घाबरता। तर मग एका मंत्र्याचा नक्कीच तिथं बळी गेलेला आपल्याला बघायला मिळेल। कुठल्याही पीएससी आशाताई नाहीतर कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या आरोग्य सेवकांना विचारा, सांगितलं ना नांदगाव खांडेश्वर, तुम्ही आता कुठेही जावा, एचबीची औषधं नाही आहेत आणि अनेक असे औषधं जी महिलांना प्रेग्नेंट असताना लागतात ती इथं आपल्या या महाराष्ट्रामध्ये नाही आहेत। कॅल्शियमची नाही आहेत, फॉलिक ॲसिडचं नाही आहे, त्याच्याचबरोबर जे काही बेसिक अँटीबायोटिक लागतात त्यासुद्धा सरकारकडे नाही आहेत। अशी परिस्थिती आहे। राष्ट्रवादी हा पक्ष आहे, अजितदादा मित्रमंडळाकडे काय आहे हे आम्हाला सांगता येणार नाही। अजितदादा म्हणते की आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि ते आपल्या घड्याळचा उपयोग ते करतात आणि घड्याळचा उपयोग तुम्ही करता, हे जनतेने दिशाभूल नाही होत का? इलेक्शन येऊ द्या, मग तुम्हाला कळेल की घड्याळ कुणाकडे राहते। आज ते वापरतात, त्यांच्याकडे सरकार आहे, त्यांच्याकडे दबाव तंत्र आहे, कोर्टामध्ये आमची केस चालू आहे, आम्ही लढू आणि जिंकण्याचा प्रयत्न तिथं आमचा चाललाच आहे। इलेक्शन कमिशनमध्ये आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदेच्या बाबतीत एका सुनावणीमध्ये निकाल एकनाथ शिंदेच्या बाजूने दिला होता। आमच्या 3 ते 4 सुनावण्या झाल्या, पण ज्या पद्धतीचं आमचं कॉन्स्टिट्यूशन आहे, संविधान आहे पार्टीचं, त्यामुळे इलेक्शन कमिशनला एकतर्फी निकाल देता येत नाही। त्यामुळे इथं जर आपण बघितलं तर ते फक्त आता मित्रपरिवाराचे म्हणजे अजितदादा मित्रमंडळ आहे, त्याच्या पलीकडे त्यांच्याकडे काही नाही। साहेब आणि अजितदादांना काळजी करण्यासारखी गोष्ट आहे। मध्य प्रदेशमध्ये जे इलेक्शन झालं ज्याच्यामध्ये बीजेपीचा चांगला विजय झाला, त्याच्यामध्ये कोण हरलं असेल तर सिंधिया हरले, कारण का त्यांचं राजकीय महत्त्व मध्य प्रदेशमधून संपलेलं आहे। आणि जी परिस्थिती सिंधियांची त्या भागामध्ये झाली तशीच परिस्थिती या भागामध्ये जे नेते आणि मित्रपरिवार भाजपबरोबर गेलेले आहेत त्यांचं तेच होणार। कारण का भाजपची प्रवृत्ती आणि वृत्ती हीच आहे की पक्ष जो जवळ असेल त्याला संपवायचं, नेत्यांना संपवायचं, आणि ते मध्य प्रदेशमध्ये झालं, इतरही राज्यांमध्ये झालं आणि ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा होईल। हमको भी चांस था ना सत्ते में जाने का, मैं खुद बिजनेस में हूँ, मैं अगर आज सत्ते में जाता तो मैं बिजनेस को भी फ़ायदा होता। जो भी कार्रवाई मेरे खिलाफ हुई वो नहीं होती, लेकिन हमने भूमिका ली, यहाँ पे जो सब बैठे हैं उन्होंने भूमिका ली। तो भूमिका इस टाइम में जब आपको मालूम है बीजेपी सबसे स्ट्रांग है, बीजेपी के पास पैसा है, बीजेपी के पास सब यंत्रणा है, ये सब होते हुए भी हम लोगों के साथ रहे, अब महाराष्ट्र धर्म के साथ रहे, तो दैट मीन्स हम फाइट करने के लिए रेडी है। तो इस सिचुएशन में अगर हम फाइट कर रहे हैं तो लोगों को इसमें डाउट लग रहा है तो हम क्या करें। ते होतात तेव्हा नेते त्या पद्धतीने वागतात। आम्हा सगळ्यांना असं वाटतं की पक्ष हा केंद्रबिंदू ठेवला पाहिजे, जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन तिकीट वाटपापासून सगळ्याच गोष्टीचा आपण केला तर एक सेंट्रलाइज सिस्टम तयार होईल, एक संघटना तयार होईल, आणि ती संघटना जर तयार झाली तर हे जे काही नेते ज्यांना स्वतःला असं वाटतं की त्यांच्यामुळेच पार्टी आहे तर त्याचा फरक होऊ शकत नाही। येत्या काळामध्ये काही बदल हे आपल्या सर्वांना करावे लागतात। मध्ये बाकी सगळे मित्रपरिवार आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही, पण काही बदल आपल्याला करावे लागतात ना, काही नवीन गोष्टी अडॉप्ट कराव्या लागतात, तशा आम्हाला कराव्या लागतीलच आणि आम्ही करणार। त्यासाठीच तर आम्ही संघर्ष करतोय। आम्ही थोडी भूमिका बदलतो, नाहीतर काही लोक सोयीचं राजकारण करतात, नाहीतर खोटारडेपणाचं राजकारण करतात। 2000 माझ्या अंदाजाने 9 वर्षापूर्वी एक मोठे नेते भाजपचे बैलगाडीवर पुरावा घेऊन अधिवेशनावर गेले होते। मी विदर्भामध्ये फिरतोय
फिरताना मला चाकाचे वन दिसत आहेत, पण पुरावे तर काय अजून दिसेना. त्यामुळे हे जे सोयीचं राजकारण नाही तर खोटाटेपणाचं राजकारण हे आम्हाला पटत नाही. आता मला तुम्ही सांगा, अजित पवार कोण आहेत? त्यांनी अजित पवारांना तर जवळ घेतलं. तटकरे कोण आहेत? त्यांची मुलगी, त्यांचा मुलगा. विखे पाटील कोण आहेत? तुम्ही निलंगेकर कोण आहेत? मोहिते पाटील कोण आहेत? पंकजा मुंडेताई कोण आहेत? आता तुम्ही बोलत असताना बोलला की अरे बाबा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडेच घराणेशाही, तर भाजपकडे तर सगळ्यात जास्त आहे, राणे आहेत. मी एवढंच सांगतो तुम्हाला की ते कोणाचा पक्ष याच्यापेक्षा आम्हाला जी काही विचारसरणी आहे त्यांची, ती विचारसरणी पटत नाही. अनाजी पंतांची जी विचारसरणी आहे की ती आम्हाला कधीच पटली नाही. पूर्वीसुद्धा संतांनी त्या विचारसरणीच्या विरोधात संघर्ष केला. शिवशाहू फुले आंबेडकरांचे सारखे जे थोर व्यक्ती होऊन गेले, त्यांनी तीच अनाजी पंतांची जी प्रवृत्ती आहे त्याच्या विरोधात लढा लढला. आणि आजसुद्धा आपण जर बघितलं तर महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी आपण सुद्धा याच आधुनिक अनाजी पंथाच्या विचारसरणीच्या विरोधात लढा लढत आहोत. तो मैं इसके पहले भी बोला था कि कार्यकर्ता इम्पोर्टेंट है, पदाधिकारी इम्पोर्टेंट है. अगर आप विरोध में हो या सत्ते में हो, हम सब ने शायद जब सत्ते में थे तब कार्यकर्ता और पदाधिकारी को अनफॉर्चुनेटली थोड़ा सा ध्यान नहीं दिया. हमने पॉलिसी पे ध्यान दिया और उसके कारण पार्टी वीक हुई. इसके आगे अगर हमको टिकना है, लड़ना है, तो आप जो बोल रहे हो उसी पे हमको काम करना पड़ेगा. निवडणूक जवळ येत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भाजपचे सगळे कॅन्डिडेट तयारी लागलेले आहेत. माझ्या महाविकास आघाडीमध्ये अजूनपर्यंत कुठली जागा कोणाला द्यायची हेच ठरलेलं नाही. तुमची जागा ठरेल कधी आणि तुम्ही ऐनवेळी उमेदवार दिला तर असं कुणी सांगितलं? त्यांच्या चर्चा सुरू आहे. काही लोकांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे आणि खास करून विदर्भामध्ये तुम्हाला सर्वांना भाजपकडनं ते बदल होताना बघायला मिळतील. तर भाजपची परिस्थिती खूप स्ट्रॉंग आहे असं नाही. आणि हे जे 3 राज्य गेले ना, त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर खूप पडेल असं वाटत नाही. मध्य प्रदेश हे भाजपकडे होतं, पण एक पॉझिटिव्ह जी गोष्ट झाली तो तेलंगणा जो भाग आहे ज्याचा प्रभाव मराठवाडा आणि विदर्भावर होतो आणि तो सकारात्मक महाविकास आघाडीवर होईल अशा अनेक विश्लेषकांचं मत आहे. तर वर काय झालं याच्यापेक्षा आपलं जवळ काय झालं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि ते आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून घेत आहोत. चला, कधी लढत नाही मी, पदासाठी कधीही लढत नाही. जर तसं असतं तर पुणे जिल्हा परिषदमध्ये मी सदस्य होतो तेव्हा सत्ता राष्ट्रवादीची होती, फक्त सदस्यच राहिलो. महाविकास आघाडीमध्ये तिथं मी पवार साहेबांचा नातू असताना सुद्धा मी मंत्री नव्हतो, मी फक्त आमदारच होतो. त्यामुळे अजूनपर्यंत तरी मी माझ्या कॉन्टॅक्टचा नाही तर पवार या आडनावाचा व्यक्तिगत हितासाठी फायदा घेतलेला नाही. ज्यांनी ज्यांनी घेतला आहे त्यांना जाऊन तुम्ही तो प्रश्न करू शकता. राहिला माझा प्रश्न, माझं एकच मत आहे की महाराष्ट्र धर्म हा टिकला पाहिजे. त्यासाठी जो काही संघर्ष मला करावा लागेल तो मी करतोय. चालणं हा त्याचा एक भाग आहे, त्या संघर्षाचा एक भाग आहे. आणि आमच्या सगळ्यांचा एकच प्रयत्न आहे की सरकारचं लक्ष हे सामान्य लोकांच्या अडचणीकडे जावं असा एक प्रामाणिक आमचा प्रयत्न आहे. खरं तर ते माझे काका आहेत. त्यांनी मला लहानपणीपासून बघितलेलं आहे. 21व्या वर्षी मी व्यवसायामध्ये आलो. त्यावेळेस मला यायचं नव्हतं, पण जेव्हा माझ्या वडिलांनी शुगर फॅक्टरीमध्ये फॅक्टरी टाकली तेव्हा आर्थिक अडचणी आल्या. माझ्याकडे पर्याय नव्हता. मी फक्त ग्रॅज्युएट आहे, मी पोस्ट ग्रॅज्युएट होऊ शकलो नाही. त्याला कारण तेच आहे. 21व्या वर्षांपासून अडचणीत असणारी माझी कंपनी जी माझ्या आजोबांनी चालू केली, अप्पासाहेब पवारांनी, व ती माझ्या वडिलांनी बघितली, ती मी आर्थिक संकटातून बाहेर काढली. आणि काढण्यासाठी जे काय मला करावं लागलं हे अजितदादांना माहिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तो संघर्ष ते कसे विसरले हे मला तरी सांगता येणार नाही. व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप मोठा संघर्ष मी केला. गेल्या 5 वर्षामध्ये मी राजकारणात आहे. आता अजितदादांबद्दल मी हे बोलत नाही, पण काही नेते
जे आधी राजकारणामध्ये आलेले आहेत आणि नंतर व्यवसायामध्ये आलेले आहेत आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून त्यांना कुठलाही संघर्ष करावा लागला नाही. कधीकधी मलाही हा प्रश्न पडतो की व्यावसायिकांना खूप संघर्ष करावा लागतो, कारण काही नेत्यांना जे आधीपासून राजकारणात आहेत त्यांना व्यवसायामध्ये येत असताना कुठलाच संघर्ष होत नाही. हा खूप मोठं कोडं मला तिथं पडलेलं आहे. आता कसं आहे की दादांच्या कानाला लागणारे अनेक लोक आहेत. आता धनंजय मुंडेंनी सुद्धा माझ्याबद्दल काहीतरी बोललं असं मला कळत आहे. धनंजय मुंडेंनी त्यांच्या काकांबद्दल नाही तर काकांबरोबर काय केलं हे अख्ख्या जगाला माहिती आहे. मी जिथं आहे तिथं मी आहे. मी कुठेही माझ्या काकांच्या विरोधात काम केलेलं नाही. अजितदादांनी कोणाच्या विरोधात काम केलं नाही तर भूमिका ही अजित काकांनी त्यांच्या काकांच्या विरोधात साहेबांच्या विरोधात घेतलेली आपण सर्वांनी बघितलेली. त्यामुळे अजितदादांच्या कानाला कोण लागतं याचा एक काही प्रमाणात अंदाज आपल्या सर्वांना लागलेला आहे. मी जिथं आहे तिथं आहे. मी कुठेही कोणाची जागा घेण्याचा प्रयत्न करत नाही आणि मी घेणारही नाही. कारण का समजा एखाद्या क्रिकेट मॅचमध्ये पहिले 2 लोक जर आऊट होतात तर तिसऱ्या व्यक्तीला खेळायचं नसतं असं नसतं, त्याला खेळावंच लागतं, कारण टीम जिंकणं हे त्याच्यावर अवलंबून असतं. तर मी तिसरा खेळाडू आहे जो आता खेळतोय, फक्त प्रामाणिक खेळतोय. तर कधी कधी चांगलं खेळलो तर काही लोकांना ते आवडत नाही असं मला वाटतं. तुम्ही जर बघितलं तर बरेच शिवसेनेचे लोकसुद्धा त्या प्लॅटफॉर्मवर येतात, काँग्रेसचे येतात, काल कम्युनिस्टचे सुद्धा आले होते. त्यामुळे आमचा सगळ्यांचा हाच प्रयत्न आहे की समविचारी जे लोक आहेत ते एकत्रित लोकांच्या हितासाठी, लोकांच्या खऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आले पाहिजे, प्रयत्न केलं पाहिजे. असा एक प्रयत्न त्याला यश आलेला आम्हा सगळ्यांना आत्ता बघायला मिळत आहे. मला अधिवेशनामध्ये संधी दिली जाणार आहे, तिथं अतिशय डिटेलमध्ये सर्वच आमदार बोलणे जाणार आहेत आणि सरकारने 2 महिने दिलेत ते 24 डिसेंबरला संपतील. ते होऊच तर आणि त्याच्यामध्ये ते डिसेंबर 24ला टाईम देत असताना सर्व मित्रपक्ष नाहीतर विरोधी पक्ष, सत्तेत असणारे पक्ष एकत्रित येऊन निर्णय घेतलेला आहे. पण तो निर्णय घेतल्यानंतर 24पर्यंत बघूया काय सरकार करते, त्यानंतर आम्ही या बाबतीत बोलू. बदलूनही जाऊ शकते ना. श्रीकांत शिंदे ज्या मतदारसंघातून लढत आहेत तिथं भाजपचा हस्तक्षेप खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्या सर्वांना दिसतो. तिथंच कदाचित उमेदवारी भाजपकडे जाईल असं वाटतं. आणि अशाबरोबर अनेक इतर आहे. आणि त्याच्याचबरोबर अजितदादा बोलत असताना थोडी 11बद्दल बोलले, अजितदादा बोलत असताना ते 4बद्दल बोलले. त्यामुळे 22 असतील तर त्यात जास्त शिंदे गटाला मिळतील असं दिसायला लागलेलं आहे. पण जो कुठला आकडा असेल तो येत्या काळामध्ये स्पष्ट झाल्यानंतरच आपल्याला बोलावं लागेल. पण विषय एवढाच आहे, त्यांच्याबद्दल बोलून आम्ही कशाला वेळ घालवला पाहिजे. आम्ही काय करणार आहोत तर आम्ही एकत्रित येऊन योग्य असा निर्णय घेणार आहोत महाविकास आघाडी म्हणून. हे सगळे मोठे नेते ते आपापल्या लेवलला भूमिका घेत आहेत. मला टेन्शन एकाच गोष्टीचं आहे, बीड शहरामध्ये ज्या पद्धतीने जाळपोळ झाली, प्रोफेशनल गुंडांच्या माध्यमातून झाली, 7 तास तिथं असणाऱ्या पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. तिथं मुद्दामून ओबीसी समाजाच्या लोकांना टार्गेट केलं, काही मराठा समाजाच्या लोकांना टार्गेट केलं. मग ही प्रोफेशनल गुंड आली पण ती अजून त्यांना पकडलं नाही. आणि पोलीस जर 7 तास काहीच करत नसतील तर सरकारकडे नाही तर सरकारमधून एखादी व्यक्ती या सगळ्या षडयंत्रामध्ये आहे का, जे ओबीसी विरुद्ध मराठा करण्याचा प्रयत्न करतायत का, ही गोष्ट माझ्यासाठी जास्त महत्त्वाची आहे. कारण का ही जर खरं असेल, जर तिथं असणारे पोलीस खऱ्या अर्थाने तिथं दुर्लक्ष करत असतील तर भीती अशी वाटते की लोकसभा इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हिंदू मुस्लिम होण्यापेक्षा ओबीसी विरुद्ध मराठा होण्याची शक्यता जास्त वाटायला लागलेली आहे. नाही, अजूनपर्यंत झालेलं नाही. पण सगळे रिझल्ट बघितल्यानंतर एक गोष्ट कुठेतरी जाणवते की ज्या ज्या राज्यांमध्ये काँग्रेसकडनं प्रयोग झाला, ज्या राज्यांमध्ये लिडरशिपमध्ये काही प्रमाणात बदल केले गेले, आमदारकी देत असताना नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली, तिथं काँग्रेसला यश मिळालं. पण जिथं टिपिकल स्टाईलमध्ये त्या जुन्या पद्धतीने काँग्रेस लढण्याचा प्रयत्न करत होती तिथं त्यांना पराजय स्वीकारावा लागला. त्यामुळे नॉर्थ म्हणजे दक्षिण भागामध्ये BJPला यश येत नाही हे एक सिद्ध झालं आणि उत्तर भागामध्ये BJPला यश येते हे कुठेतरी सिद्ध झालं. त्यामुळे आता उत्तर विरुद्ध दक्षिण अशी परिस्थिती होण्याची शक्यता आहे. पण मेजॉरिटी भाग बघितला तर अजूनसुद्धा तो
BJPच्या हातातला नाही राज्य म्हणून, त्यामुळे लोकसभेमध्ये काय होईल हे आज सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही. हा उत्तर आणि दक्षिणेतला जो फरक आहे तो भागवत संप्रदाय फार ताकदवान होता आणि आज सुद्धा आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये असणारे काही गुरु हे आपल्या महाराष्ट्रात यायला लागले. यायला काही हरकत नाही, पण इथं आल्यानंतर भागवत संप्रदायाला ते चॅलेंज करतात. म्हणजे एक नवीन प्रथा जी उत्तर भारतामध्ये वापरली जाते राजकारणासाठी नाहीतर प्रबोधन करण्यासाठी, तर ती कुठेतरी महाराष्ट्रात वापरण्याचा प्रयत्न केला जातो आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाला एक वेगळा पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपचे नेते करतात का काय, असं एक आम्हा सगळ्यांना वाटतं. पण त्यांनी कितीही तो प्रयत्न केला त्यात चुकीचं काहीच नाही, पण भागवत संप्रदायाला पर्याय कोणीच करू शकत नाही. त्यामुळे हे जे काही प्रयोग भाजपकडनं आज महाराष्ट्रामध्ये केले जात आहेत तिथं कुठंतरी असं वाटतं की कदाचित तिथं केलेले प्रयोग नाहीतर तिथली स्ट्रॅटेजी महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं होतो. राज्यामध्ये जर जी भाषणं ऐकतो ती संविधानाला धरून विचाराला धरून असतील तरच ऐकत असतो. आत्ता तिकडे गेल्यामुळे त्यांची काही भाषणं आम्हाला पटत नाहीत आणि समजत सुद्धा नाही. त्यामुळे तुम्ही कुठल्या विषयाच्या बाबतीत बोलत आहात ते स्पष्टपणे बोललं त्याचं उत्तर मी देईन. भाजपसोबत जाण्याचा सल्ला शरद पवारांनी दिला होता आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच ते गेलो असं त्यांनी सांगितलं. तसा सल्ला त्यांनी दिला असेल तर पवारसाहेब इकडं कसे आणि ते तिकडं कसे. अजित पवारांनी असे म्हटलं की 2014 साली शरद पवारांनी आम्हाला तटस्थ राहायला सांगितलं आणि तटस्थ राहिलो म्हणून भाजप सरकार त्यावेळी बनलं. त्यात तुम्हाला कसं त्याचा वाटतं? तेच मी तुम्हाला सांगतोय की जर निर्णय हा आदरणीय पवारसाहेबांचा असता तर अख्खी पार्टी भाजपबरोबर सत्तेत गेली असते. पण पार्टी तशीच आहे, आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि दादा आणि मित्र परिवार हा भाजपबरोबर गेलेला आहे. त्यामुळे इच्छा कोणाची होती आणि कशासाठी होती हे आपल्या सर्वांना माहीत आहे. अजितदादाने पक्ष सोडल्यामुळे पवार कुटुंबात कलह निर्माण झाला. जुना विषय झाला. आता आम्ही फार पुढे गेलेलो आहोत. आता आम्ही लोकांच्या हितासाठी लढत आहोत. आमच्या लोकांबरोबर पण लढावं लागणार आहे आणि राजकीय दृष्टिकोनातून जवळच्या लोकांबरोबर पण लढावं लागणार आहे. तर अमरावती जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोकसभा निवडणुकीसाठी मागे तिकीट दिली होती, समर्थित होतं. यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस तिकीट मागणार आहे का लोकसभेसाठी अमरावती जिल्ह्यातून जे काही आघाडी? महाविकास आघाडीमध्ये असणारे जे सर्व वरिष्ठ नेते ते याच्या आधी सुद्धा बसलेत. अधिवेशन केंद्रातलं आणि राज्यातलं झाल्यानंतर अजून एकदा बसतील आणि माझ्या अंदाजाने डिसेंबर एंड नाही तर जानेवारी पहिल्या आठवड्यामध्ये आपल्या सर्वांना स्पष्ट चित्र डोळ्यासमोर असेल. तेव्हा गेल्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं समर्थन घेतलं होतं. राष्ट्रवादीच्या समर्थन लोकांना आणि नेत्यांना वेळं बनवण्यात येतं नाही ते येऊ शकतं, सारखं सारखं होत नसतं. अमरावती जिल्ह्यामध्ये दोनदा झालं. बद्दल आणि ज्यांनी तो निर्णय घेतला ते आज आमच्या बरोबर नाही. दादा मराठा आरक्षणात ती चर्चा होणार आहे तिथं फार डिटेलमध्ये आम्ही सर्वजण बोलू आणि तेव्हाच आपल्याला कळेल की एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं. फक्त आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय हा मुद्दा केंद्र सरकारच सोडू शकतं. आज आपण फक्त राज्यातच चर्चा करतोय. केंद्रापर्यंत अजूनपर्यंत सत्तेत असणारे कुणीही गेलेले नाहीत. EWS कोटा तुम्ही 50% पुढे जाऊन देऊ शकता. घटना दुरुस्ती त्या बाबतीतली तुम्हाला करता येते. मग 50% पुढे जाऊन तुम्हाला मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण, लिंगायत आरक्षणसाठी केंद्राशी का बोलता येत नाही? तुमचे खासदार मराठा समाजाचे असले तरी महाराष्ट्रात मोठी मोठी भाषणं आरक्षणाच्या बाबतीत करतात. पण जेव्हा पार्लमेंटमध्ये जातात तेव्हा फक्त सुप्रियाताईच का बोलतात आणि जेव्हा संभाजीराजांना बोलायचं असतं तेव्हा तिथं असणारे स्पीकर त्यांना बोलून देत नाही. तेव्हा संजय राऊत साहेबांना सांगावं लागतं स्पीकरांना की यांना संभाजीराजांना बोलण्याची संधी द्या. मग संभाजीराजे तेव्हा मराठा आरक्षणावर बोलतात. मग हे बाकीचे जे सगळे नेते आहेत भाजपचे जे खासदार आहेत ते तिथे जाऊन का बोलत नाहीत? महाराष्ट्रात आल्यानंतरच का बोलतात? कारण त्यांना भाजपने सांगितलेलं असावं की आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही काही बोलू नका. कारण खूप खोलात गेल्यानंतर भाजप पूर्वीपासून आरक्षणाच्या विरोधात आहे. मी आरक्षणाला समर्थन करतो आणि आम्हाला अख्खा दिवस
मी तुम्हाला हेच सांगतोय, माझं असं मत आहे, आरक्षण हे जास्त टक्केने मिळालं पाहिजे. जास्त टक्केने जेव्हा मिळेल तेव्हा सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. आणि ते जर मिळवायचं असेल तर केंद्राकडे जाऊन 50% पुढे आरक्षण मिळवण्यासाठी घटनादुरुस्ती हे आपल्याला करावं लागेल. त्यासाठी राजकारण बाजूला ठेवा, सगळे एकत्रित या, मित्रपक्ष, विरोधी पक्ष, सत्तेतला पक्ष आणि केंद्राशी जाऊन चर्चा करा. पण आजपर्यंत ती चर्चा झालेली आपल्याला दिसत नाही. मग राज्यात ते काय करणार आहेत, कसं करणार आहेत, हे 24 तारखेलाच आपल्याला कळेल. फक्त विनंती एवढीच आहे, 24 तारखेनंतर जर चुकीचा निर्णय सरकारकडनं झाला, नाहीतर निर्णयच नाही घेतला आणि त्यांना म्हणजे सरकारला जे पाहिजे ते जर घडलं, जसं बीडमध्ये घडवण्याचा प्रयत्न काही सत्तेतल्या लोकांनी केला, मराठा विरुद्ध ओबीसी, लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून जर जानेवारी महिन्यामध्ये असंच काही घडलं, तर मग राजकीय पोळी जर कुणी या संवेदनशील विषयावर बाजून घेत असेल ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही, असं आमच्या सगळ्याचं मत आहे.